जालना पोलिसांच्या कारवाईनंतर अंबडकरांचा सवाल. अंबडमधील गुटखा माफियांचे कंबरडे कधी मोडणार? अंबड, जालना स्थानिक गुन्हे शाखेने बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करून गुटखा तस्करांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आता अंबड शहर आणि तालुक्यात सक्रिय असलेल्या गुटखा माफियावर प्रशासन कधी कारवाई करणार, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. अंबड तालुका व शहरात अवैध विक्री जोरात. अंबड शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि छुप्या गोदामांमध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. तरुण पिढी या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. बदनापूरमध्ये ज्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने LCB गुप्त बातमीदारांच्या आधारे ट्रॅक करून कारवाई केली, तशीच मोठी कारवाई अंबड परिसरात होण्याची अत्यंत गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. अंबड प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचं लक्ष. जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली असली तरी अंबडमधील स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन FDA या गुटखा माफियांच्या मुसक्या कधी आवळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छुप्या मार्गाने येणारा हा गुटखा नेमका येतो कुठून आणि याचे मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेणे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. बदनापूरमधील कारवाई कौतुकास्पद आहे, पण अंबड शहर आणि तालुक्यातही गुटखा माफियांचे जाळे पसरले आहे. प्रशासनाने आता कोणतीही हयगय न करता थेट मुख्य गोदामांवर आणि वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकून अंबड तालुका गुटखामुक्त करावा. सामान्य नागरिक. अंबड परिसरातील या वाढत्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी आता पोलीस अधीक्षक माननीय श्री तेघबीर सिंह संधू हे स्वतः लक्ष घालून अंबड पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देतील का, याकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत.